तुखारे चौघडे वाजवले की पूर्ण या गडाचे दरवाजे बंद केले जायचे हे त्या मातेला माहित नव्हतं। आणि ती माता या गडावरती दूध विकता विकता मातेला उशीर झाला, या गडाचे दरवाजे बंद झाले, त्या मातेला घरी जाता आलं नाही, कारण त्या मातेला घरी जाणं हे त्यावेळेस गरजेचं होतं, कारण या मातेची छोटं बाळ घरी एकटंच होतं। म्हणून ती माता या गडावरती मशाली चुकवत चुकवत हा पश्चिमेकडचा कडाय कड्यावरती गेली, दुधाचं भांड त्या कड्यावरती ठेवलं आणि त्याच कडा कापरला धरत धरत ती माता आपल्या बाळासाठी धाडस करून उतरून गेली। हिरा गवळण उतरून जाण्याची कल्पना करा की उतरून जाताना या मातेला किती काठी टोचले असतील, किती दगड लागले असतील, किती खरचटले असेल, किती रक्त बंबल झाले असेल याची कल्पना करा। दुसऱ्या दिवशी रायगडावरती राजांना ही बातमी कळते, या रायगडावर एखादी स्त्री उतरून गेली। राजा त्या मातेला ताबडतोब गडावरती बोलून घेतात आणि विचारतात की माता का उतरली, कशासाठी उतरली। पूर्णपणे घडलेली घटना ती माता राजांना सांगते। तिच्याने हा गड बांधला ते आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकर। राजा हिरोजीने म्हटले की वा हिरोजी, ज्या गडावर एखादी स्त्री उतरू शकते तर त्या ठिकाणी शत्रू रायगडावरती सहज येऊ शकतो। जातो ताबडतोब गडा तासून घ्या, गडावरती बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या बुरुज। आजही आपल्याला त्या ठिकाणी दोन तोफाई गणपताची मूर्ती पाहायला मिळते। राजाने त्या मातेचा साडी चोळी देऊन दरबारात सत्कार केला आणि राजे त्या मातेला म्हटले की माता, ज्या कडावर तू उतरलीस त्या कडावर मला पुन्हा उतरून दाखव। त्यावेळेस त्या मातेच्या डोळ्यातून पाणी आलं। राजाला म्हटले की राज, ज्यावेळेस मी रात्रीचं तो कडा उतरले त्यावेळेस माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं, आता फक्त मला हा कडा दिसतोय। कोणासाठी? तर बाळासाठी। अशी ती माता या इतिहासामध्ये अमर झाली। समोर जे विटाचं बांधकाम केलेली खोली असते ना छोटी, त्या खोलीचं नाव आहे टंकसाळघर। टंकसाळ म्हणजे राजांना सोनं चांदी अशी कोणी पाहिजे राजमुद्रा शिवराय होऊन त्या खोलीत छापली जायची, म्हणजे त्या काळातला तो छापखाना होता, जसे आपण आता रिझर्व्ह बँक म्हणतो अशा प्रकारचा। आपण जर कधी कोर्टात गेलो तर कोर्टात लिहिलेलं असतं की सत्यमेव जयते। शिवरायांची राजमुद्रा ही अष्टकोनी होती। त्या राजमुद्रेवरती काय लिहिलं होतं की प्रतीप चंद्र लेखे व विष्णू विश्ववंदिता शहा सुनोसैष्य मुद्रा भद्राय राजते। म्हणजे त्या राजमुद्रेचा अर्थ आहे की प्रतिपदेचा चंद्र जसा हा कलेने वाढतो तसा शहाजींचा पुत्र शिवाजी राजे शिवाजी महाराजांचं हे राज्य कलेप्रमाणे वाढत जाऊ असं या राजमुद्रेचा अर्थ आहे। आपल्या समोर जे गोलाकार बुरुज दिसतात दोन मजली आहेत, हे दोन्ही बुरुज त्या काळात एकावर एक 7 मजली। या बुरुजांना म्हटलंय की राजे कोणताही गड जिंकून आले यांचा 7व्या मजल्यावर मोठा भगवंत टेकवला। या गडाच्या आजूबाजूच्या गावगड्यांमधल्या लोकांना कळायचं राजे कोणता तरी गड जिंकून आले आहे, म्हणून या बुरुजांना विजयस्तंभ असं म्हटलं। या दोन्ही बुरुजांसारखा इकडे एक छोटा बुरुज आहे की शिवाजी राजांची बालकडी, राजांचं निवांतपणे बसण्याचं ठिकाण की ज्याला आपण सज्ज किंवा गॅलरी म्हणतो। आपल्या समोर आयताकृती खड्डा येतो ना, तिकडे कॉर्नरला कोपऱ्यात उभा मार्ग आतमध्ये जाण्यासाठी खूप अंधार आहे। अंधार असल्यामुळे जाता येत नाही, तर आतमध्ये ऑक्सिजन पण कमी मिळतो। तर त्या खोलीला गुप्त खलबतखाना, बाहेरची नाही की गुप्तहेर होते, बाहेरची नाही की गाववाड्यांची किंवा गरीब राजांना त्या गुप्त खलबतखान्यात आणून सांगत। म्हणूनच त्या खोलीला चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन, एका कानाने ऐकलेलं दुसऱ्या कानाला ऐकू जाऊ नये म्हणून ते खोल्या म्हणजे गुप्त चर्चा करण्याची जागा आहे गुप्त। आपल्या पाठीमागे विंडोसारखे बुरुज टेहळणे बुरुज, ही किल्ल्याची समोरची बाजू आहे। खालून एखाद्या शत्रू गडावरती पायी चालत आला या बुरुजातून टेहळणी किंवा पाहणी केली जायची। खाली तलाव दिसेल गंगासागर, अशी गडावरती मोठमोठी 11 तलाव, छोटी 84 पाण्याची टाकी। समोरची टोक दिसेल का, टोकाचे लोक